इंडिया आघाडीचे नेते आज निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे। ही देखील आजची महत्त्वाची बातमी आहे, कारण आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांची इंडिया आघाडीचे नेते भेट घेतील। मतदानाच्या आकडेवारीतील विलंबनासंदर्भात ही भेट असणार आहे। मतटक्केवारी तात्काळ जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरतीये। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे। विनोद, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? 11 वाजता ही भेट होणार असल्याचं कळतंय। याकरता इंडिया आघाडीचे नेते वारंवार या मुद्दा उपस्थित करताना दिसतायत आणि आता या सगळ्या प्रकरणी मतदानातल्या टक्केवारी संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे। भेटीत नेमकं कोण कोण सहभागी होईल, कशा घडामोडी घडतील, काय अपडेट आहे? इंडिया आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते आज सायंकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्ताला भेटणार आहेत आणि या प्रकरणामध्ये लोकसभा जे निवडणूक सुरू आहे देशभरामध्ये त्या देशभरामध्ये निवडणुकीमध्ये जी मतांची टक्केवारी अचानकपणे वाढत आहे, ती मतांची टक्केवारी ज्या दिवशी मतदान होते त्याच्यानंतर सायंकाळी जी मतदारांची टक्केवारी दिली जाते त्या टक्केवारीच्या व्यतिरिक्त 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण टक्केवारी येणं अपेक्षित आहे, परंतु ती टक्केवारी वाढताना 10 दिवसानंतर ती टक्केवारी वाढताना पाहायला मिळत आहे। याचाच अर्थ काहीतरी या प्रकरणामध्ये घोळ आहे, हाही एक प्रश्न या ठिकाणी मांडला जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की भाजपच्या काही नेत्यांच्या मुलांकडून, काही कार्यकर्त्यांकडून बूथ कॅप्चरिंग आणि ईव्हीएम कॅप्चरिंग अशा प्रकारचे जे प्रकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे, तोही एक विषय या ठिकाणी असणार आहे। आणि या प्रकरणामध्ये इंडिया आघाडीचे ज्या दिल्लीमध्ये जे नेते आहेत ते ज्या ठिकाणी जाणार आहेत, त्यामध्ये काँग्रेसचे नेते असेल, आम आदमी पक्षाचे नेते असतील, समाजवादीचे नेते असतील, कम्युनिस्ट पक्षांचे नेते असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते असतील, शक्यता अशी आहे की शिवसेनेचे काही नेते त्या ठिकाणी जाऊ शकतात। अशा प्रकारचे अनेक जे नेते आहेत या नेत्यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीमध्ये जी धांदली होत आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतांची टक्केवारी अचानकपणे निवडणूक आयोगाकडून वाढवण्यात येत आहे, या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी तक्रार करणार आहेत आणि तक्रारी दरम्यान एकंदरीत मतांची टक्केवारी जर वाढली तर त्याचा फायदा कुणाला होतो आणि त्या फायद्याच्या दृष्टिकोनातून कोण काम करत आहे, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याचं काम इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून केलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर विनोद, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।